बरं, तुम्ही बऱ्याच वेळा एक गोष्ट नक्की ऐकली असेल. जुनी माणसं म्हणायची बघा, आपण जेव्हा रस्त्यानं चलतो आणि आपल्यापाशी एखादी खाण्याची वस्तू जर असली ना आणि त्या वस्तूचा काही भाग खाली पडला, आपण खात असतो, आपल्या हातातलं अचानक खाली पडतं किंवा आपल्या थैलीमध्ये खाण्याची वस्तू असली तर त्याच्यातला काही भाग अचानक खाली पडतो, तर हे जे खाली पडलेला भाग असतो ना तो उचलायचा नाही, असे जुने माणसं म्हणायचे. आणि त्यांना जर विचारलं की असं का होतं आणि असं का उचलायचं नाही, याच्या पाठीमागचं कारण काय, तर ते सांगायचे की जे आपल्या हातातलं खाली पडतं किंवा आपल्या थैलीतलं अन्न खाली पडतं, तर त्याच्यावर जास्त भूतांचा जीव लागलेला असतो. त्या गोष्टी भूतांना जास्त खायच्या असतात. या कारणामुळे त्या गोष्टी आपल्या हातातून किंवा आपल्या थैलीतून खाली पडतात. आणि जर आपण त्या गोष्टी उचलल्या आणि खाल्ल्या तर आपल्यासोबत फार जास्त वाईट होतं, असं बुजुर्ग माणसं म्हणायचे. असं आम्हालाही कित्येक वेळा म्हणले आणि तुम्हालाही कदाचित म्हणणंच असेल. आता तुम्ही विचार करत असाल की यार मग मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय. आता काही जण जर रेग्युलर स्टोरी बघत असतील तर त्यांना माहिती आहे की ही गोष्ट मी का म्हणतो, अगोदर काही गोष्टी का सांगतो, कारण की त्याच्या रिलेटेडच स्टोरी चालू होते आपल्याकडे. आणि आज सुद्धा आपल्याकडं याच रिलेटेड स्टोरी आलेली आहे. पण ज्यांनी स्टोरी पाठवलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ही गोष्ट या गोष्टीमुळं घडली आहे की दुसऱ्या गोष्टीमुळं घडली आहे हे मला माहिती नाही. कारण की ज्या वेळेस माझ्यासोबत जी घटना घडली त्यावेळेस माझ्यासोबत दोन गोष्टी घडल्या होत्या. एक म्हणजे रस्त्यानं चलता चलता माझ्या जवळचं खाली पडणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या ठिकाणावर गेलो, ज्या ठिकाणी मला जायचं होतं त्या ठिकाणावर, त्या ठिकाणाच्या अलीकडं मला काही वस्तू दिसल्या, मी त्या वस्तू उचलल्या आणि रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्या. या दोन्हीपैकी कोणत्यातरी वस्तूमुळे मला असला काहीतरी प्रकार झाल्यासारखा वाटतोय. पण प्रकार फार भयानक होता आणि प्रकार एवढा डेंजरस होता की याने विचारही केला नव्हता. आणि तसल्या पद्धतीचा प्रकार याच्या आयुष्यामध्ये कधी अगोदरही अनुभवला नाही आणि नंतरही अनुभवला नाही. तर झालं असं, निळकंठ नावाचा एक मुलगा होता. आता त्याचं लग्न वगैरे झालेलं होतं आणि एक मुलगा होता त्याला 1 वर्षाचा. तर अशा पद्धतीचं ते राहणीमान त्याचं होतं, म्हणजे या लेवलला तो होता. तर तो रेग्युलर कामाला जायचा, कामावून घरी यायचा आणि त्याचं रेग्युलर रुटीन असं होतं की दोन्ही टायमाची कुत्र्याची भाकर तो शेताकडे घेऊन जायचा. दोन्ही टाईम, सकाळ आणि संध्याकाळ, दोन्ही टाईम त्याची ती रुटीनच होती. तर तो एका दिवशी कामावरून घरी येतो. घरी आल्याच्या नंतर थोडा उशीर झालेला असतो, त्या कारणामुळं तो घरच्यांना म्हणतो की मला बाहेरच्या बाहेरच भाकर द्या, मी लगेच कुत्र्याला भाकर टाकतो आणि घराकडे परत येतो. तर तो भाकर घेतो आणि सरळ शेताकडे जातो. आता त्याच्या शेताकडे जाण्याचा जो रस्ता असतो तो थोडा किचकट असतो, म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटर त्याला पायी जावं लागायचं आणि अलीकडंच त्याची जी मोटरसायकल आहे ती सोडावी लागायची. मग तो जातो, मोटरसायकल सोडतो. आता त्याच्या लक्षात येतं की अरे यार, आपण बाजारामधून थोडं सामान आणलेलं आहे, ते पण आपल्यासोबत आलेलं आहे. आणि त्यानं जे सामान आणलेलं असतं ते असतं नॉनव्हेज, भाजी रेडीमेड हॉटेलमधून त्यानं बनवून आणलेली असते. तर तो ती भाजी घेतो आणि कुत्र्याच्या भाकरी हातामध्ये घेतो आणि आपल्या शेताकडे निघतो. आता जसा तो त्या जाग्यावरून समोरून निघतो, काही पावलं समोर चालतो की त्याची जी भाजीची पन्नी आहे ती फाटते आणि ती फाटल्याच्या नंतर खाली पडते. खाली पडल्यावर त्याची भाजीची पन्नी आहे ती फुटते आणि त्याच्यामधला जो काय थोडा रस्सा आहे तो बाहेर असा पडतो, रस्सा काही आणि काही पीस बाहेर पडतात. मग तो काय करतो, तो ती पन्नी पटकन उचलतो, त्याच्यामध्ये अर्धा रस्सा राहतो, तो त्या पन्नीमध्ये दुसऱ्या टाकतो आणि जे खाली पडलेले पीस असतात ते उचलतो. आता उचलता त्याच्या लक्षामध्ये येतं की यार, आपले बुजुर्ग माणसं म्हणायचे की खाली पडलेलं घ्यायचं नाही, घ्यावं की नाही. आता त्याचा जीव तुटत होता, कारण की भाजी आणलेली होती, विकत आणलेली होती आणि तो मेहनतीचा पैसा होता सगळा, आणि तो फार चिंगुटही होता, त्याला पैसा खर्चावा असं वाटत नव्हतं. त्या कारणामुळे तो विचार करू लागला की आता मी करू काय, म्हणजे घेऊ की नको घेऊ, घेऊ की नको घेऊ, असं तो करू लागला. आता त्याच्या आसपास कुणी नव्हतं, सगळं सुनसान होतं, रात्रीची वेळ होती, अंधार थोडा थोडा पडत होता. त्या कारणामुळे त्यानं कुठलाही विचार केला नाही. त्यानं पटापट ते पीस उचलले आणि आपल्या थैलीमध्ये टाकले आणि तो तिथून सरळ कुत्र्याकडे निघून गेला. आता तिकडे गेल्याच्या नंतर जसं त्याचं जे शेत आहे ते येणार आहे, त्याच्या अलीकडंच रस्त्यामध्ये एका जागेवर लिंबू, एका जागेवर मिरची, परत एका जागेवर लिंबू, अशा 3 गोष्टी त्याला दिसल्या आणि त्यानं त्या गोष्टी पायानं ढकलल्या, समोर इकडे तिकडे ढकलल्या. आता ढकलल्याच्या नंतर तो शेती गेला, कुत्र्याला भाकर टाकली, ती पन्नी घेतली आणि आपल्या घराकडे परत आला. जेवण वगैरे केलं आणि तो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. त्याचे आई वडील त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपी गेले आरामशीर. त्या रात्री त्याला काहीही झालं नाही. आता दुसऱ्या दिवशी त्याच्या शेती त्याला मुक्काम करायचा असतो.
म्हणजे रातपाळी द्यायची असते, त्याला पाणी द्यायचं असतं त्याच्या शेताला. त्यावेळेस गव्हाचं सीझन चालू असतं, हिवाळा चालू असतो, तर त्यानं गहू वगैरे पेरलेला असतो आणि त्या रात्री त्याला पाणी द्यायचं असतं आणि त्या रात्रीला लाईन आलेली असते. तर तो घरच्यांना सांगतो की मी शेतामध्ये जातोय पाणी वगैरे देण्यासाठी, तर आज काय मी घरी येणार नाही आणि जर उशीर जास्त झाला, माझं पाणी देणं नाही झालं, तर मी शेतामध्ये झोपी जाणार. तो शेतामध्ये गेला. शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या शेतची जी लाईन होती ती 9-9:30 वाजता येणार होती. तर लाईन आली, मोटरचं बटन टाकलं आणि तो पाणी द्यायला सुरुवात केली. त्याच्याजवळ एक नॉर्मलसा मोबाईल होता, कानामध्ये हेडफोन घातले, पाटा फोडला आपला पाण्याचा आणि त्या पाट्याच्या शेजारी तो बसला. आता त्याला माहिती होतं 15 ते 20 मिनिट आपला जो पाट आहे तो शेल्यापर्यंत जाणारच नाही, कारण की थोडा ताण पडला होता जमिनीला. त्या कारणामुळं पाणी जास्त मुरत होतं आणि हे पाणी त्याचं पहिलं पाणी असल्यासारखं होतं. त्या कारणामुळे त्याला माहिती होतं की पाणी जास्त मुरणार आणि लवकर तिकडे जाणार नाही, कारण की पहिला एक पाटा त्यानं पाहिला होता किती वेळ लागतो, 15 ते 20 मिनिटं त्याला लागले होते. तर तो काठाला बसला आणि आपला मोबाईल काढला आणि हेडफोन वगैरे लावून तो पिक्चर वगैरे पाहत बसला यूट्यूबवर. आता असं करता वेळेस त्याचा बराच टाईम गेला, म्हणजे 2-3 पाटे फोल्डे, अर्ध भिजवलं ना अर्ध ते केलं. तर रात्री 12 ते 12:30चा टाईम असेल. तो मोबाईल पाहत होता आणि सहज त्याला असं वाटलं की कुणीतरी त्याला बघत आहे. आता तुम्ही अनुभवलं असेल, कित्येक वेळा अनुभवलं असेल, जेव्हा तुम्ही असे बसलेले असता तर तुम्ही डायरेक्टली कुणाकडे तरी एकदम पाहता आणि तुम्ही जेव्हा त्याच्याकडे बघता तर तो तुमच्याकडे बघत असतो. म्हणजे एक सेन्स म्हणतो आपण त्याला, ह्युमन सेन्स असं म्हणलं जातं की आपल्याकडे कोण बघतंय तर आपल्याला जाणवते की कोणतरी आपल्याकडे बघते, मग आपण त्याच्याकडे बघतो, डायरेक्टली बघतो. आणि केव्हा केव्हा तुम्हीही अनुभवलं असेल की आपण जर एखाद्या माणसाकडे बघतोय तो जर दुसरीकडे बघत असला तर कधी ना कधी आपण जर त्याच्याकडे एकसारखं बघितलंय तर तो आपल्याकडे कधी ना कधीतरी बघणार, असं तुम्ही अनुभवलं असेल. तर या निळखंडला असं वाटलं की यार कुणीतरी आपल्याकडे बघतंय. हा मोबाईल थोडा खाली करतो आणि इकडं तिकडं बघतो, तर त्याला कुणीही दिसत नाही. तो परत आपला मोबाईल चालू करतो आणि त्याच्यामध्ये तो बघायला सुरुवात करतो. आता अचानक त्याला असं वाटायला लागलं की जी थंडी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. आता स्वेटर वगैरे तर घातलेलं होतंच त्यानं, गरमीसाठी शेकोटी पण केलेली होती, पण नॉर्मली कशी थंडी वाजते ती माणसाला समजते. पण आता त्याला इतकी भयानक थंडी वाजत होती की तो विचार करू लागला की इतकी थंडी वाजते कशी. आता तो ज्या नॉर्मली शेकोटीपाशी बसला होता त्याला नॉर्मली थंडी वाजत होती, नॉर्मली शेकही लागत होता. त्याने काय केलं, त्या शेकोटी जवळ गेला आणि तिथं जाऊन बसला. म्हणजे थंडी फार जास्त लागत होती आणि जेवढं अंग पाठीमागून आहे तेवढं इतकं गार पडलं होतं की जणू की तो बोधच पडला आहे, इतकी खतरनाक त्याला थंडी वाजत होती. आता त्याच्या शेताच्या 2-4 शेत आड करून अजून एक माणूस भिजवण करतो. तो त्याला फोन करतो आणि त्याला म्हणतो की यार आज जरा जास्त थंडी वाजते नाही का. तो म्हणतो की हां थोडी जास्त थंडी आहे. हा म्हणतो की यार असं वाटतंय जसं बर्फच पडतोय. तो म्हणते नाही यार एवढी पण थंडी नाही आहे, तू असं का म्हणतोय, मी तर फक्त एक स्वेटर घातलेलं आहे, बाकी तर काहीच नाही केलेलं. तो म्हणतो की यार मला फार थंडी वाजते. तो म्हणतो की नाही एवढी थंडी नाही आहे, शेकोटी बिकोटी कर, शेकोटीपाशी बस. हा म्हणतो की नाही मला फार जास्त थंडी वाजते. आता तो म्हणला बाई तुला ताप वगैरे आला असेल. मग तो याच्या जवळ येतो आणि याला म्हणतो की बघू दे तुझं अंग शरीर काय तापले काय नाही. मग तो याला हात लावतो तर याचं शरीर एकदम थंड नॉर्मल होतं, याला काही ताप वगैरे आलेला नव्हता. तो म्हणतो की तुला इतकी थंडी वाजते कशी. मग आता तुला जर ताप वगैरे आला नाही तर तुला एवढी थंडी वाजते कशी. म्हणजे काय माहिती यार खूप जास्त थंडी वाजते. त्याला तो मोबाईल बघतो ना, तो मोबाईल पण त्याला बघता येत नव्हतं, एवढी जास्त त्याला थंडी वाजत होती. मग थोडा वेळ ते बसतात आणि बसल्याच्या नंतर याला परत थोडंसं बरं वाटायला लागतं. मग म्हणतो की यार आता थोडं बरं वाटतंय. आता असं त्या दोघांचं डिस्कशन झालं, थोडा वेळ अजून बसले आणि परत ते त्याच्या पाट्यावर गेला आणि हा याच्या पाठ्यावर आला, म्हणजे भिजवणीच्या जागेवर. तो त्याच्या भिजवणीच्या जागेवर गेला आणि हा याच्या भिजवणीच्या जागेवर राहिला. आता परत हा मोबाईल बघायला सुरुवात झाली. आता रात्रीचा 1 ते 1:30 वाजला होता. आता परत याला तसं वाटायला लागलं की थंडी वाजते म्हणून. तो थंडी वाजते, तो आपल्या अंगाला असा चोळत असतो, तेवढं त्याचं लक्ष गव्हामध्ये जातं आणि गव्हामध्ये याला असं वाटतं की कुणीतरी उभा आहे. हा उभा राहतो आणि गव्हामध्ये असं बघण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यापाशी टॉर्च होती आणि टॉर्च दाबतो आणि तिकडे दाबतो. टॉर्च जशी त्या साईडला जाते तसं त्याला ती आकृती दिसते, कोणीतरी उभं आहे. पण टॉर्च जशी त्याच्या अंगावर येते तिथं गायब होतं. याला काही समजत नाही असं का होते म्हणून. हा आपल्या खिशातला मोबाईल काढतो, आपल्या मित्राला लावतो, त्याला म्हणतो की भाई माझ्यासोबत असं व्हायला, कोणी आहे का रे आपल्यासोबत. हा म्हणतो की नाही. तो येतो, तो आल्याच्या नंतर म्हणतो कुठं काय दिसतंय. हा दाबतोय तो याला काहीच दिसत नाही आणि हा त्याला म्हणतोय अरे नाही तिथं बघ ना आहे कोणीतरी. आता याला दिसत नाही पण याला दिसतंय.
हा कन्फ्यूज झाला की हा काय मला वेळात काढतोय काय. मग हा कन 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 त्या गव्हाच्या त्या ठिकाणावर जातो जिथे याला ते दिसते तिथं. आता तिथं दिसल्याच्या नंतर हा तिथं जातो आणि याला म्हणतो की कुठं येतं बघ, काहीच तर नाहीये. हा टॉर्च इकडे करतो तर तिथं 2 आकृत्या दिसतात, एक याच्या मित्राची जो तिथं जाऊन उभा राहिलेला आहे, आणि दुसरी जी ऑलरेडी तिथे याला दिसत होती ऑटोमॅटिकली ती. आता हा म्हणतो की भाई तुझ्या शेजारीच उभा आहे. आता याचा मित्र म्हणतोय की भाऊ तुम्हाला काय भीती घालतोयस काय, हे बघ भाऊ आपण रात्रीला भिजवतोय, तर प्लीज तुझ्या पाया पडतो मी, तू अशा कहाण्या नको बनव. तुला जर मजाक मस्करी करायची ना तू दुसरं काहीतरी कर, पण हे नको मजाक मस्करी करू यार. रात्र आहे, रात्रीचा टाइम आहे, दूर दूरपर्यंत कोणी दिसत नाही आणि तू अशी मस्करी करतोय. कोण आहे यार इथं, कोणीच नाहीये, पाय नाही इकडे तिकडे जरासा, कोण आहे इथं. राहून म्हणतो की ठीक आहे भाई, नाही ना तर तू ये. आता याला ती आकृती तिथं दिसतेय, ऍक्च्युली दिसतीये, पण हा तिथं हात इकडे तिकडे करतोय, त्या आकृतीमधून याच्या हातात जात आहेत, पण याला त्या आकृती लागत नाही ना, दिसत. याचा मित्र याच्यापाशी आला, याला म्हणला की भाई तू प्लीज यार ह्या असल्या काय गोष्टी करू नको आणि मला काय सांगू नको, मला काय तू भीती घालू नको. आता तो अशा पद्धतीने म्हणू लागले की याला थोडी गिल्ट फील व्हायला लागलं, यार मी काय बोलतोय. मग यानं ठरवलं की ठीक आहे जाऊ दे, आपल्याला दिसते ना तर दिसू दे, मरू दे, आपल्या काय भास वगैरे असेल. याला म्हणतो की ठीक आहे जा, मी काय पुन्हा तुला म्हणणार नाही काय नाही. मग त्याचा मित्र तिथून चालला जातो. आता ते गेल्याच्या नंतर ती जी आकृती याला दिसत होती ती आकृती हळूहळू त्या गवतात अशी खाली शिरत गेली, म्हणजे अशी खाली शिरत, म्हणजे आपण गव्हामध्ये कसं खाली बसतो किंवा एखादी आकृती खाली जमिनी जाते, तशा पद्धतीत ती आकृती खाली खाली जायल्यासारखी दिसली. आता ते कुठंच नाहीसा दिसणं गेली, याला कुठलीच आकृती नाही, काहीच नाही काहीच नाही. एक दार फोडले जातं, दुसरं दार फोडतो आणि तिसरं दार फोडताना जेव्हा तो कानामध्ये हेडफोन टाकतो आणि दार फोडतो, एक खोरं जमिनीवर मारतो, माती ओढतो ना आपण तशा पद्धतीचं. एक खोरं जमिनीवर ओढतो आणि दुसरं खोरं जोरात मारतो, तर जसं खोरं जमिनीवर टेकतं तसं त्याच्या खोऱ्याखाली एक माणूस येऊन पडतो आणि ते खोरं बरोबर त्या माणसाच्या मानेवर पडतं आणि एका रट्ट्यात त्या माणसाचं जे मुंडकं आहे ना ते धडापासून आलं आणि ते मुंडकं खडकऱ्याच्या पायाला येऊन ताडतं. हा जोरात ओरडतो आणि खाली पडतो. खाली पडल्याच्या नंतर याचा आवाज निघत नाही. पहिल्यांदा ओरडतो पण याचा दुसरा आवाज निघत नाही. हा याच्याकडे बघतो जे तुटलेलं आहे त्याच्याकडं, तर ते माणसाचे जे मुंडकं आहे ते जमिनीवर असं पडेल असं ते एकसारखं याच्याकडे बघतं, असं एकसारखं, काहीच नाही, हालचाल नाही, काय नाही काय नाही, काहीच नाही. आणि त्याचा जे चेहरा आहे त्या माणसाचा तो पूर्णपणे याच्या नजरेमध्ये जातो की कसा आहे कसा, कारण की तो पूर्ण बघतो ना त्याला. आणि तेवढा त्याचा मित्र जोरात ओरडत येतो, काय झालं काय झालं काय झालं. याच्याजवळ येतो, याला म्हणतो की काय झालं रे. ते त्या मुंडक्याकडे हात दाखवतो पण तिथं काहीच नसतं. हा काय करतो, त्याला उचलतो, याचा जो मित्र आहे तो त्याला उचलतो आणि घराकडे घेऊन जातो. त्याला म्हणतो की याची तब्येत थोडी बिघडली आहे तर याला घरी थांबा, म्हणजे याला घरी झोपवा. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून झाली होती. आता जो हा निळकंठ होता याला वडील नव्हते. याचे जे वडील होते ते हा जन्मल्या डेड झाले, म्हणजे हा जन्मला आणि 5-6 महिन्याचा होता तर याचे वडील डेड झाले होते. आणि जेव्हा हा जन्मला होता त्यावेळेस हा, आता तुम्हाला कसं सांगू, हा 3ऱ्या नंबरचा मुलगा होता, 3ऱ्या नंबरचा. आणि त्यावेळेस याचं जे वडिलाचं वय होतं ते थोडं जास्त होतं जेव्हा वारले होते त्यावेळेस. आणि जेव्हा ते वारले होते त्यावेळेस त्यांचा जो फोटो होता ना तो फोटो घरामध्ये लावलेला होता. त्यांच्या अगोदरचे जे फोटो होते ते फोटो अजिबात काढलेले नव्हते, कारण की ही जी कहाणी मी तुम्हाला सांगतोय, कथा जी तुम्हाला सांगतोय ही थोडी जुनी आहे, तर त्या टायमाला फोटो वगैरे जास्त नव्हते. तर ज्या वेळेस त्याचे वडील वारले होते त्यावेळेचा फोटो होता आणि ते फोटो त्याच्या भिंतीला लावलेला होता. आता त्याचे जे वडील होते ते नैतर्ण्यपणे म्हणजे जवानपणे खूप वेगळे दिसायचे आणि जे म्हातारे झालेले त्यावेळेस खूप वेगळे दिसायचे. आता हा म्हणला की भाई अशा नसा प्रकार माझ्यासोबत झालेले, तो त्याच्या बायकोला सांगतोय, आईला सांगतोय आणि तो असं घरातल्या प्रत्येक माणसाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा कुणीही मनावर धरत नाही. सगळेजण त्याला म्हणतात की अहो तुम्हाला भास झाला असेल. त्याची बायको सुद्धा त्याला म्हणते की तुम्हाला भास झाला असेल, असं कसं होऊ शकते. आता स्वतः तुमचा मित्र म्हणतो की त्या जागेवर काहीच नाही आणि तुम्ही म्हणता की तिथे एक माणूस पडला आणि त्याची मान मी छाटली आहे म्हणून. त्याची आई सुद्धा म्हणते त्याला की असं कसं होणं शक्य नाही आहे. तर हा पूर्णपणे कन्फ्यूज की भाई असं कसं होऊ शकतं. मग ती रात्र जाते, ती रात्र गेल्याच्या नंतर त्याला दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये नेतात. ताप वगैरे आलेला असतो, नॉर्मल असतं त्याला ताप वगैरे आलेली. तर डॉक्टर म्हणतात की बाबा मी विलाज वगैरे करतो, याच्यावर याचं भागून जातं. तर त्याचा विलाज वगैरे होतो
आणि घरी येतो. घरी आल्याच्या नंतर 2 दिवस जातात. 2 दिवस तो शेताकडे जात नाही, काय नाही. आणि 2 दिवसाच्या नंतर त्याची रेग्युलर लाईफ जी आहे ती चालू होते. सकाळ जायचं, कुत्र्याला भाकरी टाकायचे, संध्याकाळी जायचं, कुत्र्याला भाकर टाकायचे. आता याचं जे कुत्रं होतं ना ते फार हुशार होतं. काही असल्याशिवाय ना तो भुकत नव्हता कुत्रा. एकदम शांत बसायचं. जर त्याला काही दिसलं, साप असू द्या, माणूस असू द्या, कुत्रा असू द्या किंवा दुसरं एखादं जनावर असू द्या, तेव्हाच ते कुत्रं भुकायचं, अन्यथा भुकायचं नाही. तर काही कुत्रे काय करतात, लांब दिसलेल्या लाईटाला सुद्धा भुकतात, लांब कुठंतरी काहीतरी दिसलं त्याला भुकतात. पण यांचं कुत्रा असं होतं की त्याच्या एरियामध्ये जर कुणी आलं तरच ते भुकायचं. आणि यांना ते कन्फर्मेशन माहिती होतं की असा प्रकार होतो. आता जे 2 दिवसाच्या अगोदर त्याला उशीर झाला होता, सेम त्याच प्रकारे आजही त्याला उशीर झाला होता. पण आज त्याच्यापाशी काहीच नव्हतं. तो भाकरी घेतल्या आणि सरळ आपल्या शेताकडे गेला. आता तो जसा जसा शेताकडे जातोय तसं तसं त्याला ती गोष्ट आठवायला लागली, जी गोष्ट 2 दिवसाच्या अगोदर घडली होती. आणि 2 दिवस झाले तो शेताकडे गेलाच नव्हता. त्याने त्याच्या मित्राकडे भाकरी द्यायचा आणि तो घरीच थांबायचा, कारण की त्याची तब्येत थोडी बिघडलेली होती आणि तो कामालाही गेलेला नव्हता. डॉक्टरनं त्याला सांगितलं होतं, बाबा 2 दिवस तू काही झालं तरी आराम कर. तर तो 2 दिवसाच्या नंतर शेताकडे गेला आणि ते शेताकडे जाता जाता त्याला ना पूर्ण त्या गोष्टी आठवायला लागल्या. ते खोरं मारणं, त्या माणसाचं मुंडकं तुटणं येणं, खोरं मारणं, मुंडकं तुटणं येणं, ते माणूस दिसणं, त्या ह्याच्यामध्ये पूर्ण ते आठवायला लागलं. आणि त्याला असं वाटायला लागलं की यार तो माणूस येऊ नये, तो माणूस दिसू नये, खरंच तो माणूस होता तिथं, मी त्याचं मान तोडली आहे, आता करावं काय याला कळत नव्हतं. तो शेती गेला, कुत्र्याला भाकर टाकली आणि जसा तो घराकडे निघणार, आता रात्रीचे 7:30-8च्या दरम्यान टाईम झाला असेल, तो जसा घराकडे निघणार त्याचं कुत्रं भुकायला लागलं. आता यांना माहिती होतं की आपलं कुत्रं जे आहे ते विनाकारण कधीच भुकत नाही. मग हा त्या कुत्र्याकडे जातो, त्याला म्हणते, बाबा तुला काय झालं भुकायला, तू का भुकतोय? याचं कुत्रं याच्याकडे बघतं आणि दुसरीकडे बघतं आणि भुकायला लागतं, परत याच्याकडे बघतं, दुसरीकडे बघतं आणि भुकायला लागतं. आता याचा आखाडा ज्या जागेवर होता त्या आखाड्याच्या पाठीमागून काही झाडं होते आणि याचा जो आखाडा होता तो पूर्णपणे तुराट्याचा बांधलेला होता. तर त्या तुराट्याच्या आखाड्यामध्ये या कुत्र्याला अलीकडच्या कोपऱ्यात बांधलेलं होतं आणि पलीकडून कुडाणं होतं. त्या कुडाणामधून थोडंफार त्याला काही दिसायचं. तर कुत्रं इकून पलीकडच्या बाजूला भुकायला लागलं होतं, पाठीमागून आंब्याची झाडं होते. तर हा त्या कुत्र्यापाशी उभा होता आणि जिकडे ते कुत्रं भुकतंय बघून तिकडं तो बघायला लागतो की तिकडं कोणी आहे किंवा नाही म्हणून. तर त्याला ना कोणीतरी उभं त्याला दिसतं त्या कुडाणाच्या पलीकडून. आता तुमचा जर आखाडा कुडाणाचा असेल तर तुम्ही बघितलं असेल की कुडाणामधून आपल्याला बाहेरचा माणूस दिसतं. तर याला तशा पद्धतीचं दिसायला लागलं. मग हा दरवाज्यातून बाहेर येतो आणि झोपड्याच्या पाठीमागून जातो. पाठीमागून गेल्याच्या नंतर याला तरतरी फुटते, याच्या अंगाला पूर्ण घाम सुटतो, कारण की समोर जे यानं बघितलं होतं ना ते बिनमुंडक्याचं धड होतं आणि ते उभं होतं आणि ते याच्याकडे बघत होतं. आणि त्याचं जे मुंडकं होतं ना ते त्याच्या पायथ्याशी खाली लोळत होतं, आडवं पडलेलं होतं. आणि ते मुंडकं तेच होतं जे मुंडकं यानं खोऱ्यानं छाटलेलं होतं. याला काय कळालं नाही. हा धडपडला खाली पडला. आता याच्या डोक्यामध्ये एकच, आपल्याला पटकर घराकर पळून जायचंय. आता याचं जे कुत्रं आहे ते फार जास्त प्रमाणात भुकायला लागलं, खूप जास्त प्रमाणात, इतक्या की खूप चवताळू. आणि हा पळण्याच्या नादात हा जसा पळतोय पण याला ते रनच कटत नाही. आता तुम्ही कधी अनुभवलं असेल, तुम्हाला एखादं स्वप्न पडतं बघा, कधी स्वप्नामध्ये होतं, आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये आपल्या मागावर कोणीतरी लागतं, आपण पळण्याचा प्रयत्न करतो, खूप स्पीडनं पळण्याचा प्रयत्न करतो, पण आपले पावलं पडतच नाहीत. आपल्याला असं वाटतं की यार पावलं जाम झालेत, आपल्याला चालता येत नाही. असं कधी झालं असेल तुमच्यासोबत, माझ्यासोबत बऱ्याच वेळा झालेलं आहे, अशी स्वप्न पडलेली आहेत. सेम त्या पद्धतीचं निळकंठ सोबत होऊ लागलं. तो पळण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला पळताच येत नाही. त्याचं असं वाटत होतं की त्याचे पाय जाम झालेले, त्याला असं वाटत होतं की मी स्पीडनं पावलं टाकू, पण ते पाऊल पडतच नव्हतं, त्याचं स्पीडनं पडतच नव्हतं पाऊल. अशा पद्धतीचं त्याला व्हायला लागलं आणि तो पळण्याच्या नादामध्ये तेवढ्यात त्याच्या खांद्यावरती जे धड आहे ना ते हात टेकवतं आणि त्याचे मुंडकं आहे ते घुलत त्याचं समोरून येतं आणि याला म्हणते की तू मला मारले, असं तीनदा म्हणतो. आणि तो एकदम फ्री होतो, मोकळा होतो. तो तसाच पळतो. तो गाडी येईपर्यंत थांबत नाही, तो हापतो जोरजोरात. गाडी स्टार्ट करतो, 1-1.5 किलोमीटरचं अंतर, 1-1.5 किलोमीटर तो नॉनस्टॉप पळतो, नॉनस्टॉप, आणि ते बी स्पीडनं. तो कधी जितका जोरात या अगोदर पळाला नव्हता. तो गाडी स्टार्ट करतो आणि घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर ढसाढसा जगभर पाणी पितो तो आणि घरच्यांना सांगतो की ते माणूस मला आज परत एकदा भेटला.
आता याच्या घरच्यांना समजा याला काय झालंय म्हणून, हा का असा वागतोय, त्याला प्रॉब्लेम काय झालाय, घरच्यांना अजिबात समजत नाहीये. याच्या घरचे पूर्णपणे कन्फ्यूज होतात की बाई याला करावं काय. आता याची जी आई आहे, याची आई पूर्णपणे म्हणजे हे झालेली असते, काय काय म्हणू आपण त्याला, याची आई ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी असते. तर तिला खरं वाटतं की हा भूत वगैरे असू शकतात. ती काय करते, याला घेऊन एका महाराजापाशी जाते आणि त्याला सांगतात की बाबा आमच्यासोबत अशा अशा घटना घडल्यात 3 वेळेस. म्हणजे एक पहिली वेळेस गवतात दिसणं, दुसऱ्या वेळेस मुंडकं छाटणं आणि तिसरी वेळेस त्याच्या झोपड्यावर. या 3 वेळेस गोष्टी याला दिसल्यात आणि ह्या गोष्टी दिसल्या परत हा बिमार पडलाय, याला ताप आलाय, त्याला सुधरत नव्हतं काय करावं आणि काय नाही म्हणून. तर याच्यावर उपचार काय. आता जो तंत्रमंत्र करणारा माणूस आहे तो म्हणला की असल्या काही गोष्टी होऊ शकतात. तर त्याने याला विचारलं की तू काय अशा गोष्टी केल्यात का. तर यानं सांगितलं सुरुवातीची गोष्ट की बाबा मी त्या दिवसामध्ये गोष्टी, त्या दिवशी माझ्यासोबत 2 थोड्या विचित्र घडल्यात. पहिली गोष्ट, मी ज्या रस्त्यानं जातो त्या रस्त्यामध्ये लिंब मिरच्या फळलेल्या होत्या, मी त्यांना लात मारले. आणि दुसरी गोष्ट, माझ्याजवळ मी मटण नेलं होतं, तर माझं जे मटण आहे ते खाली पडलं होतं आणि ते मटण खाली पडलेलं मी उचलून माझ्या पाऊचमध्ये परत घेतलं. आता तो जो माणूस आहे तंत्रमंत्र करणारा, तो माणूस म्हणतो की हे कोण्या दिवशी झालंय मला सांगा. आणि निळखंड जेव्हा त्याला हे दिवस सांगतो त्या दिवशी ॲक्च्युली अमावस्या होती आणि अमावस्या रनिंग चालू होती. तर आता तो जो तांत्रिक आहे तो याला म्हणला की मी पक्क तर नाही सांगू शकत, पण होऊ शकतं की त्या लिंबांमुळेही तुमच्यावर या भूताचा काय प्रकोप झाला असेल किंवा जे मटण नेलेलं होतं त्या मटणामुळेही या भूताचा काय प्रकार झाला असेल. कारण की अमावस्येच्या रात्रीला तेलकट, नॉनव्हेज ह्या गोष्टी बाहेर घेऊन जाणं चांगलं नाहीत. तर तुमच्यासोबत या दोन्ही गोष्टीपैकी कोणती तरी एखादी गोष्ट झाली असेल किंवा नाहीतर मग तुमच्या राशीमध्येच असेल काहीतरी असं की तुम्हाला या दिवशी ते दिसणार होतं. तर निळखंड म्हणला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, यावर काय उपाय. तो म्हणला की उपाय मी तुमचा करतो, तुम्ही करा. मी त्यानं काही लिंब भारून दिले याला आणि 5-6 दिवस ते लिंब याला एकसारखे प्यायला सांगितले. अंशापोटी प्यायचे आणि सकाळी उठून प्यायचे. तर 5-6 दिवसानंतर याला बरं वाटायला लागलं, पण याला कुठली काहीच प्रॉब्लेम वाटत नव्हती. तर याची जी आई आहे, याची आई एका दिवशी निळखंडला असंच बसल्या जागी विचारते की बाबा तुला तो माणूस कसा दिसला, तो माणूस कसा होता. आता निळखंडच्या डोक्यामध्ये पूर्ण त्या माणसाचा जो चेहरा आहे ना तो फिट्ट बसलेला होता. निळखंड त्याच्या आईला सांगतो की असा असा माणूस होता, असे असे केस होते, असा असा दिसायचा, असं नाक, अशी डोळे असे होते. त्याची आई पटकर तिच्या रूममध्ये जाते, ती तिची जी संदूक असतो ना तो खोलते आणि एक जुना फोटो बाहेर काढते, खूप जुना ब्लॅक अँड व्हाईटचा फोटो असतो ना तशा पद्धतीचा, आणि तो निळखंड समोर टेकवते. निळखंड पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो की आई हाच तर माणूस होता तो. त्याची आई रडायला लागते, खूप रडायला लागते. तो निळखंड म्हणतो अगं तू रडतीये का. निळखंडची आई म्हणते हे तुझे वडील आहेत. आता तुम्ही म्हणाल की निळखंडला त्याचा बाप ओळखवाला नाही का. त्याचा बाप मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जवानपणी खूप वेगळा दिसायचा आणि म्हातारपणी तो खूप वेगळा दिसत होता. तर जितक्या वेळा त्याच्या लेकरांनी त्याला बघितलं होतं त्या सगळ्यांना माहिती होतं की बाप असा दिसतोय. फक्त याच्यापेक्षा जो सर्वात मोठा भाऊ होता आणि जो मधावा भाऊ होता, त्या दोघा जणांनीच निळखंडच्या वडिलाचं जे पहिलं लुक होतं ते बघितलं होतं. पण जो निळखंड आहे त्याने हे पहिलं लुक नव्हतं बघितलं आणि तेव्हा फोटो वगैरे काय काढलेले नव्हते. फक्त हा एकच फोटो होता जे त्याच्या आईजवळ होता आणि तो फोटो कित्येक वर्ष झाले त्या सुटकेसमध्ये खाली पडलेला होता. तर याच्या मायनं ते फोटो आणला आणि याला दाखवला. त्यावेळेस निळखंड पूर्णपणे शॉक झाला. त्याची माय म्हणते तुझाच बाप आहे. आणि प्रॉब्लेम काय झाली होती यांच्यामध्ये की हे त्यांच्या वडिलाचं काहीतरी अंतिम संस्काराच्या नंतर ज्या विधी वगैरे राहतात ना त्याच्यापैकी काहीतरी करायचं विसरले होते. तर याची आई म्हणले की या कारणामुळे तर नसेल ना झालं. तर मग निळखंडने जे तांत्रिकांना दिलेले लिंबू वगैरे आहेत ते पण पिले आणि जी गोष्ट करायची राहिली होती ती गोष्ट पण केली. पण त्याच्यानंतर निळखंड सोबत कधीही काही झालं नाही, आतापर्यंत काही झालं नाही. आणि ही स्टोरी ॲक्च्युली त्या माणसांना आपल्याला पाठवलेली. आता तो जो माणूस आहे तो माणूस नाशिकच्या जवळच्या एरियामध्ये राहणारा माणूस आहे. त्याच्याकडं मस्तपैकी बाग बगीचा आहे,
चांगलं सुरळीत सगळे काही घरातली कामं वगैरे सुरळीत चालू आहेत. आणि आता तो सांगतो की पहिली जी परिस्थिती होती त्याची त्याच्यापेक्षा कितीतरी बेटर आता परिस्थिती आहे. आता त्याला स्वतःचं काम आहे आणि त्याला दुसऱ्याच्या कामाला जाण्याची गरज नाही. आणि जो निळखंड आहे तो ॲक्च्युली एक मोटर मेकॅनिकल आहे, म्हणजे मोटरसायकलची सर्व्हिसिंग वगैरे करतो, तसं मेकॅनिकल आहे तो. आणि त्याचं एक प्रॉपर दुकान त्याचं स्वतःचं. तर मंडळी, ही होती आजची स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.